पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। तुम्ही पाहताय झी मराठीवरचा हा तुमच्या आवडीचा अतिशय ताजा गरमागरम आणि वाफाळता कार्यक्रम एकदम फ्रेश, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। माझं नाव संकर्षण कराडे। आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। अरे हे काय चाललंय? मला एकदम मजा येते। कशाची मजा येते? काय हे बघ, मी आता लेफ्ट क्लोज केला की मला रेड दिसतंय आणि राईट क्लोज केला की मला येल्लो दिसतंय। मजा येते। ते खाली ठेव। चीटर काय चीटर हे दाखवायचं का आपल्याला प्रेक्षकांना? इकडे ये। आपल्याला आज नवीन पदार्थ करायचे की नाही? भूक लागली आहे का? हो। काय खाणार आज? केक खाणार। असो, हरकत नाही। चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे पुरवता लाड खूपच अंगलट यायला लागलेले माझ्या, पण हरकत नाही। आजच्या भागामध्ये सुद्धा दोन पाहुण्यांचं आपण स्वागत करूया, गप्पा मारूया आणि बहारदार असे पदार्थ बघूया। चालेल ना? बोलवा मग त्यांना। या नमस्कार। या नमस्कार। एवढंच शिकवलंय आणि तेवढंच पाठ झालंय। नमस्कार। 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 अरे वा, झाली का शाळा पूर्ण? खूप छान। काय नाव मॅडम तुमचं? माझे विद्या अरुण क्षीरसागर। विद्या अरुण क्षीरसागर। कुठे असता तुम्ही? मी श्रीरामपूर, अहमदनगर जिल्हा। आता तुम्ही पण काही करता का? तुम्ही घरीच असता? माझी एनजीओ आहे 25 वर्षापासून। 1-2 लाखाच्या वर महिलांना आतापर्यंत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळालेला आहे। किती भारी, म्हणजे तुम्ही बिझीच असता खूप। वा वा। तुमचं काय नाव? सोनम बंकापूर। सोनम बंकापूर। तुम्ही कुठे असता? सोलापूर, महाराष्ट्र। अरे वा, सोलापूर। एक जण श्रीरामपूर, एक जण सोलापूर, आणि इथे फक्त खाण्याचा पूर आपल्यासाठी दोघांसाठी। तुम्ही काय करता? मी होम बेकर आहे। 2016 पासून मी क्लासेस घेत आहे बेकिंग अँड कुकिंगचे। किती भारी। दोघी जणी आज अशा आलेल्या आहेत की ज्या फुल ऑन बिझी असतात, पण आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात। तुम्हाला या कार्यक्रमात का बरं यावंसं वाटलं? कार्यक्रमात येण्याचं म्हणजे आम्ही काय ह्या रेसिपी बघत असतो आम्ही सारे खवय्याच्या माध्यमातून, आणि आमचं मी आज जे बनवणार आहे ते हुरडा थालीपीठ आहे। हुरडा थालीपीठ तुम्ही आज करणार आहात? हो। आणि खूप दिवसाची इच्छा होती की ती सगळी पूर्ण देशासमोर ते जावं, आणि म्हणून मी इथे आले। मग आणि खरंच आम्हीच खवय्याचे, मी खूप म्हणजे नाही का, त्यामुळेच मी आज इथे येऊ शकले। थँक्यू। तुम्हाला का बरं असं वाटत होतं की या कार्यक्रमात यावं? हेल्दी म्हणजे काय दाखवणार होते आज, स्पेशली किड्ससाठी। ओट्स तर नॉर्मली बेकरीमध्ये व्हीट फ्लावरच्या वगैरे सगळं कुकीज भेटते, पण हे ओट्सचं कम्प्लीट विदाउट एनी फ्लावर, युझिंग एनी फ्लावर ते कुकीज दाखवणार आहे। आणि हे कम्प्लिटली हेल्दी ग्रेन आहे ओट्सचे कुकीज। आज आपल्याला हुरड्याचं थालीपीठ आणि एक काहीतरी इनोव्हेटिव्ह रेसिपी, कुकीज ना, ओट्स कुकीज। बघा, चेहरा लगेच कसा खुलला। असे दोन छान पदार्थ आपल्याला पाहायला आणि खायला मिळणार आहेत। सुरुवात कोणापासून करायची सांग? कुकीज। आज स्वराचा मान आपण राखूच यात आणि कुकीज पासूनच आजच्या भागाला सुरुवात करूया। चालेल? बंकापूर मॅडम, पहिला पदार्थ तुमचा। चालेल? चला। सोनम जी आलेल्या आहेत सोलापूरहून आणि विद्या जी आलेल्या आहेत श्रीरामपूरहून, या दोघी आता आपल्यासाठी पदार्थ करणार आहेत। पहिला नंबर सोनमजींचा फ्रॉम सोलापूर। काय पदार्थाचं नाव? आज मी बनवणार आहे हेल्दी ओट्स कुकीज। हेल्दी ओट्स कुकीज इन्क्लुडिंग बेरीज। सो ही एक हेल्दी प्रकारचं कुकीज आहे। आम्ही कुठलंही ह्याच्यात फ्लावर यूज नाही करणार आहे, कम्प्लिटली मेड आउट ऑफ ओट्स। बरं, आपण आता ओट्स पासून हे सगळं तयार करणार आहोत। साहित्य काय ते सांगा। इकडे मी घेतलेलं आहे 1 कप ओट्स, 1/4 कप ओट्स फॉर गार्निशिंग, 2 टेबलस्पून दही, 1/2 कप ब्राउन शुगर, 1/4 कप बटर, 2 टेबलस्पून आलमंड्स फॉर गार्निशिंग, कॅन्डीड बेरीज 2 टेबलस्पून, व्हॅनिला इसेन्स 1/2 टीस्पून। बरं विद्याजी, आता सोनम मॅडम रेसिपी करणार आहेत। तुम्ही बचत गटाचं काम करता, म्हणजे नाना प्रकारच्या महिला तुमच्या हाताखाली असतील, त्यांना हँडल करणं म्हणजे काही खायचं काम नाही। बरोबर आहे। पण एक अशी महिला इथे आता की जिला एक मुलगी आहे, जिला हँडल करणं म्हणजे खायचं काम खरंच नाहीये, खूप अवघड आहे। आणि ती खूप छान गोड मुलगी आहे। तुम्ही आम्ही सारे खवय्यामध्ये मी कायम बघत असते, ती तुम्हाला तिला घेऊन जा ना, तुमच्या लक्षात येईल। जा बरं घेऊन थोडं। ओके, अर्धा इतकं नका जवळ घेऊ ती। चला सोनमजी, आता आपण कृती करूया। पहिल्यांदा काय करायचंय? पहिले आम्हाला एक बाउलमध्ये ओट्स घ्यायचे, जे काय इंग्रेडियंट्स सगळे आम्हाला फक्त मिक्सिंग करून घ्यायचे। पहिल्यांदा आम्हाला ओट्स घ्यायचे। घ्या। हे मी इकडे 1 कप ओट्स घेतलेले, इकडे तुम्ही 2 कप पण घेऊ शकते। आणि हे जे ओट्स आहे मी लास्टला गार्निशिंगसाठी घेणार आहे। आणि इकडे सगळं जे काय इंग्रेडियंट्स घेतले सगळं मला मिक्स करायचे। इकडे मी ब्राउन शुगर घेतलेलं आहे, हेल्दी व्हर्जन मध्ये करणार आहे म्हणून मी इकडे ब्राउन शुगर घेतले, नाही तर तुम्ही इकडे व्हाईट शुगर किंवा कॅस्टर शुगर पण घालू शकते।
आणि इकडे मी घेणार आहे मेल्टेड बटर. बरं, अगदी सगळं प्रमाणातच घेऊन आलात वाटतं. हो. आणि इकडे मी घेणार आहे दही. बरं. अराउंड 2 टेबलस्पून. बरं. बाइंडिंगसाठी घेणार आहे दही. आणि एकदम पातळ दही नाही लागणार चक्का आहे. हां, चक्का दही जे आपण बांधून करतो ओके. किंवा आपल्याला बाजारात ते वरचं हे घेतलेलं आहे मी. ठीक आहे. तर ते आणि लागले तर आम्ही घालू शकते. ठीक आहे. आणि इकडे स्लाइस्ड आल्मंड घेणार आहे. बदामाचे काप आणि ड्राईड बेरीज. इकडे मी ड्राईड क्रॅनबेरी, रेझिन्स आणि ड्राईड ब्लूबेरीज घेतलेलं आहे. बरं. इकडे कम्प्लिटली रेझिन्स पण घेऊ शकते किंवा कुठलं पण चॉईसचे ड्रायफ्रुट्स पण ऍड करू शकेल. बरं. लास्टली मी इकडे व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे, ऍड केले. आता मी जस्ट मिक्स करणार आहे. खूपच सिंपल रेसिपी आहे. सिंपल आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पौष्टिक आहे. हा कुकीजसाठी स्पेशली तुम्हाला काय ओव्हन वगैरेची गरज नाही आहे. तुम्ही कुठलं पण कढईमध्ये किंवा कुकरमध्ये पण करू शकते. खास असं OTGची पण गरज नाहीये. म्हणजे आमच्याकडे ते अव्हेन असलेच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही घरातल्या पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता. आता हे मला थोडंसं कोरडं वाटत आहे असं बघितलं तर मी थोडंसं इकडे दही ऍड करते. हे डिपेंड करते की तुम्ही कसलं दही यूज करता. आता काय करायचं, आता हे बॉल फॉर्म झालेलं आहे. आता ही फक्त मी बॉल करून फ्लॅट करून बेकिंगला ठेवणार आहे. बरं. आता वरनी मी हे एक्स्ट्रा जे ओट्स घेतले होते ते मी घालणार आहे एक्स्ट्रा क्रंचीनेससाठी. बरं. आता हे आपण कुठल्याही शेपमध्ये खरं तर करू शकतो. हां, करू शकतो. पण युजली हे जे ओट्सचे कुकीज राऊंडमध्ये छान वाटते. म्हणजे हा शेप होत नाही ना, क्रॅक होऊन जाईल. म्हणून हे मी राऊंडमध्ये ठेवणार आहे. ठीक आहे. परफेक्ट. असं मी असं ठेवणार आहे. आता सगळं कुकीज असं करून मी हे करते प्रेझेंटेशन. बरं. आम्ही असं ऐकलंय सोनम मॅडम की तुम्हाला स्वयंपाक करताना लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही. हां, डिस्टर्बन्स नाही आवडत. नाही आवडत नाही ॲक्च्युली. मला एकदम कन्फ्युजन होऊन जाईल. आता ते हॅबिट झालेलं आहे. पण पहिले इंडिव्हिज्युअली बेकिंग करायची खूप आवड आहे. त्यामध्ये कोणतरी येऊन डिस्टर्ब केलं तर आवडत नाही. मग ह्याच्यामुळे तुमच्या मिस्टरांनी अनेकदा तुमचे बोलणेही खाल्लेत म्हणे. असंही आम्हाला सोलापूरहून पत्र आलं होतं. बरोबर आहे. खरं आहे की नाही. त्यांना पण जरा कसं आयसिंग वगैरे करायची हौस आहे. कधी कधी त्यांनी इन्व्हॉल्व्ह होते. पण मी त्यांना स्कोप करत नाही. बापरे, तुम्ही त्यांना स्कोप देत नाही. नाही. अतिशय सोप्या पद्धतीने पौष्टिक अशा ओट्सच्या कुकीज आपण करतोय. त्या कुकीज आता आपण फक्त थापून घेतल्या आहेत. आता ते आपल्याला तयार करायच्यात. हे काय केलं तुम्ही, कढई घेतली मोठी. कुठलं पण कढई किंवा कुकर घेऊ शकता. पॅन कुकर नाही तर कुठलं कढई. खाली मी हे घातलेले स्टँड ठेवले आहे. आणि एक अल्युमिनियमचे टीन घेतले आहे. आणि हे पाचपेन पेपर ठेवले आहे इकडे खाली. बरं. पाचपेन पेपर नसेल तर बटर किंवा मैदानी ग्रीस करू शकेल. बरं, ठीक आहे. तुम्ही बटर किंवा मैदानी ग्रीस करू शकता. आणि खाली काही नाही, एक छोटंसं स्टीलचं स्टँड ठेवलं. हो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही व्हावं म्हणून. आणि खूपच लो फ्लेम मध्ये ठेवावं, नाही तर खाली जे पोर्शन असते ते जळून जाईल. बरं. आणि 20-25 मिनिट्स लागेल. बरं. किंवा 30 मिनिट्स पण लागू शकतं. लागू द्या की 40 मिनिटं लागू द्या. आपल्याला काहीच नाही, पदार्थ छान झाला पाहिजे. मारा वाटतं. आले काय देतच का आता? झापून ठेवू. आफ्टर 25 to 30 मिनिट्स आम्ही बघूया. ठीक आहे. पुरेशी वाट आपण बघितलेली आहे. 20 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढूया. वा, किती भारी यार. 20 मिनिटं वाट पाहिल्यानंतर तयार झालेल्या आहेत पौष्टिक अशा ओट्सच्या कुकीज. कुठे बाहेर जाऊन अशा कुकीज खाता, महाग असतात ना या. महाग असते खूप. घरच्या घरी एक अर्ध्या तासात तयार होतात. बरोबर आहे. मुलांना खूप आवडतात. ब्रेकफास्टला द्या, डिनरला द्या, पार्टीला द्या, पण नक्की द्या. पटकन लिहून घ्या कृती आणि साहित्य. आता ओट्स कुकीज तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका मिक्सिंग बोल मध्ये 1 कप ओट्स, अर्धा कप ब्राऊन शुगर, पाव कप वितळवलेलं बटर, 2 टेबलस्पून दही, 2 टेबलस्पून बदामाचे काप, 2 टेबलस्पून सुकवलेल्या बेरीज, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालावा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. ह्या तयार मिश्रणाचे चपटे गोळे तयार करून घ्यावे. आता एका मोठ्या कढई किंवा पॅन मध्ये छोटा लोखंडी स्टँड ठेवावा. त्यावर बेकिंग ट्रे पार्चमेंट पेपर लावून ठेवावा. आता त्यावर तयार केलेल्या कुकीज ठेवाव्या. त्यावर झाकण ठेवावं आणि मंद आचेवर ही कढई ठेवून साधारण 25 ते 30 मिनिटं या कुकीज भाजून घ्याव्या. सर्वांनाच आवडतील अशा हेल्दी आणि टेस्टी ओट्स कुकीज तयार आहेत. सोलापूरच्या सोनमजींनी केलेल्या पौष्टिक अशा छान कुकीज आपल्या समोर आहेत आणि अप्रतिम झालेले आहेत. वा सोनमजी, बहारदार. आता पुढचा पदार्थ विद्या मॅडम तुम्ही करणार. त्याचं काय नाव आहे? त्याचं नाव आहे हुरडा थालीपीठ. लागणारं साहित्य सांगा. हो, हुरड्याच्या थालीपीठासाठी लागणारं साहित्य आहे हुरडा पीठ, त्यानंतर पालक, कोथिंबीर, तीळ, कांदा, नंतर हिरवी मिरची आणि लसूण याचा आपण रगडा केलेला आहे. त्यानंतर जिरे आहेत, मीठ आहे,
ओवा आहे, हळद आहे, त्यानंतर हिंग आहे आणि हे धन्याचं पावडर आहे. क्या बात है. आज म्हणजे एकीकडे कुकीज आणि एकीकडे थालीपीठ असं 2 लेवलवरती आमचं काम चाललंय बघा. आता तुम्ही एक काम करा सोनम मॅडम, तुमच्या कुकीज तुमच्या हवाले, यातली एक जरी संपली ना तरी मी आयुष्यात तरी सोलापूरला येणार नाही. आता संपवते. संपव. मी अजून करून ठेवेन. संपव, काही चिंता करू नको, तुम्ही परत करून घेईन. चला विद्या मॅडम, आता आपण स्वयंपाक करूया. त्याआधी जरा गप्पा मारूया. तुम्ही एक्झिबिशन मध्ये वगैरे तुमचे पदार्थ घेऊन जाता? हो सर, माझी स्वतःची NGO आहे. NGOच्या 25 वर्ष झालीत. विद्या महिला कला निकेतन नावानीच आहे. आणि मी त्या बचत गटाच्या माध्यमातून मुंबईला महालक्ष्मी सरसला असेल म्हाडाच्या ग्राउंडवर, त्यानंतर नाशिकला असेल विभागीय प्रदर्शन, भीमथडी जत्रा पुणे असेल, किंवा आमचं साईज्योती यात्रा अहमदनगर असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, बरेच राज्यामध्ये पण मी हुरडा थालीपीठ हे पोचवलेलं आहे. बाप रे. हो. आणि हे कसं, ही आपली पारंपरिक जुन्या काळातली रेसिपी आहे, पण ती आता कालबाह्य होत चाललेली आहे. बरोबर. आणि लोकांना कसं वडापाव किंवा भजे खाण्यापेक्षा तेलकट ह्या रेसिपीला खूप उचलून धरलंय. बरोबर. आणि मुंबईमध्ये तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटलाय. किती छान. खूप म्हणजे खूप छान. आणि मला पुरस्कार पण हुरडा थालीपीठाला भेटलेला आहे. मुंबई पुरस्कार मिळालाय? हो. कोणता पुरस्कार? देशाचा 2 नंबरचा हुरडा थालीपीठाला पुरस्कार मिळालेला आहे आम्हाला. आणि हुरडा थालीपीठ हे खूप छान पद्धतीने जन्म घेतलेला आहे. की बचत गटाच्या महिलांना मी एका ठिकाणी घेऊन गेले होते काही एक्झिबिशनला, आणि त्या ठिकाणी आम्ही थालीपीठ करण्याऐवजी आम्ही तिथे बेसन भाकरीचा म्हणजे स्टॉल लावला होता. पण आमचं बेसन भाकरी कुणी खाल्लंच नाही. माझ्या महिला खूप नाराज झाल्या. त्या म्हणल्या, मॅडम अहो आपलं तर काही विक्री झाली नाही, आपलं बेसन वाया गेलं, आपलं पीठ वाया गेलं, काय उपयोग नाही झाला. मग मी रात्री झोपलेच नाही, विचार करत बसले का आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. मग मी काय केलं, सकाळी झोपेतून उठले, कांदा कापला, कोथिंबीर कापली, आणि ती बेसन जे होतं तर त्याच्यात अजून थोडी पिठं घालून मी थालीपीठ केलं. आणि जे अधिकारी वर्ग होता त्यांना सांगितलं, फक्त येऊन आमच्याकडे खा, तुम्ही पैसे नाही दिले तरी चालेल पण खा. आणि त्यातून त्या हुरडा थालीपीठाचा पुढे जन्म झाला. ते थालीपीठ मी केलं आणि ते थालीपीठ आज इतकं प्रसिद्ध झालं तर मुंबईमध्ये मला उषा नाडकर्णी ज्या आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत त्या मला फोन करतात, की ते मला सांगतात कायम की आम्हाला तू येशील ना मुंबईमध्ये तर आम्हाला हुरडा थालीपीठाचं पीठ घेऊन ये. छान छान छान. आता गप्पा खूप होत आहेत, आपल्याला पदार्थाकडे पण जावं लागेल. पण मला एक सांगा, हुरडा म्हणजे मी लहानपणापासून काय पाहत आलोय, ज्वारीच्या त्या ओंब्या, त्या बिया, ज्वारीचा ओंबे आणि ज्वारीची कणस असतं ना, कणसाचे ते दाणे हिरवे, मग ते आता हे तुम्ही पीठ आणलंय. पण हे पीठ मी असं बनवलेलं आहे की जे तुम्ही बोललात आता की हुरड्याची दाणे नाही का हिरवी हिरवी, तर ती हिरवी दाणे, त्यानंतर त्यामध्ये मी थोडी ज्वारी मिक्स केली आहे, नाचणी मिक्स केली आहे, आणि गव्हाचं पीठ पण मिक्स केलंय, आणि ते सगळं व्यवस्थित भाजून ते दळून आणलेले. चला कृती करायची आता विद्या मॅडम, काय करायचंय? तर आता आपण हे हुरड्याचं जे पीठ आहे तयार करून मी आणलेलं आहे आणि त्याची कृती पण तुम्हाला सांगितली आहे. तर ते पीठ घेऊया ह्याच्यामध्ये. घ्या. त्यानंतर हे मी पालकाची भाजी आणलेली आहे, घालू शकतो. तर मी याच्यामध्ये पालक घालते. त्यानंतर आपण याला चांगली चव यावी म्हणून हिरवी कोथिंबीर आहे, तर कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये मी ऍड करते. त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा घालते ह्याच्यामध्ये. त्यानंतर ही हिरवी मिरची आणि अजून त्याला चांगली चव यावी म्हणून हिरवी मिरची लसणाचा ठेचा. हिरवी मिरची आणि लसूण. आता त्याला अजून चांगली चव यावी म्हणून आता आपण थोडे जिरं घालतोय. मग प्रत्येक गोष्टीने चव वाढणार आहे. आता अजून चांगली चव यावी म्हणून मीठ घालतोय. मिठामुळे तर सगळे रोजच्या जेवणात मिठाशिवाय काहीच नाही. बरोबर आहे. आयुष्यात दुःख आणि जेवणात मीठ हे चिमूटभरच पाहिजे. बरोबर. जास्त झालं तर की लई त्रास होतो बघा. साखर नसेल तरी चालेल पण मीठ फार महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण हा ओवा त्याच्यामध्ये घालतोय, त्याला अजून चव यावी म्हणून. आता काय, हे हळद आहे. एक पदार्थाचा चव म्हणजे चांगली लागते आणि कलर पण व्यवस्थित दिसतो. तर दोन्ही गोष्टीचं काम ही हळद करते. आणि ही हळद मी आमच्या शेतामध्ये तिकडे तयार झालेली हळद आहे, ओरिजिनल हळद आहे, हळकुंडापासून बनवलेली हळद आहे आणि ती बनवून आणलेली आहे. तर तिचा स्वाद पण खूप छान आहे आणि म्हणजे ती टेस्ट पण चांगली आहे. खरंच आहे, गावाकडच्या गोष्टी जाणवतात लगेच. आता काय, हिंग घालते, त्याला अजून चांगली चव यावी. आणि आपलं जे थालीपीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित पचावं, त्यामुळे आपल्या पोटाला किंवा शरीराला कुठला त्रास होऊ नये म्हणून. तर ही एक धना पावडर आहे. बरोबर. तर धना पावडर पण आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय. खूपच भारी करताय. झालं सगळं मिक्स झालंय.
आता तीळ कधी घालायचे? तीळ आपण हे थालीपीठ जे आहे ते जेव्हा एकदा गोळे करून थापून घेऊ त्यानंतर वरतून तीळ घालायचे. मग आता पाणी देऊ का? हो द्या. हाताने मिक्स केलं तरी चालेल बरं हो का? हो चालेल चालेल हातानेच. बघा पाणी लागलं तर अजून घालीन. चला, हुरडा थालीपीठ साठी लागणारे जे मिश्रण आहे ते आपण छान मळून घेतलंय. आता वळूया पुढच्या कृतीकडे. चला हो, हुरड्याचं थालीपीठ आता अंतिम टप्प्यात आहे. विद्याजी बघा कशा खुश आहेत स्वतः स्वयंपाक करताना. घ्या थापून. चालेल. वा वा. आपण आता हे हुरडा थालीपीठाचं पीठ तयार केलेलं आहे मगाशी. हो. तर आता आपण छोटे छोटे ह्याचे गोळे तयार करून घेऊ. बटर पेपर घेतला का? हो बटर. तर आपण ह्याच्यावरती ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे जे कॉटनचं कापड असतं ना त्या कॉटनच्या कापडावर थापतात हुरडे. दस्ती आपली. दस्ती. हो एकदम बरोबर. दस्ती म्हणजे आम्हाला माहिती ना कॉटनचा कपडा. दस्ती बरोबर. काय बरोबर ना? एकदम बरोबर. विद्याताई, ग्रामीण भाग तुम्ही आमचा म्हणू नका, आपला म्हणा. आपल्याच आहे, आपल्या महाराष्ट्राचा. मग मी तिकडचंच आहे ना. ग्रामीण शैलीमध्येच महाराष्ट्र नटलेलं आहे सगळं. बरोबर आहे. आता आपण गॅस लावून घेऊया. हो हो हो. म्हणजे कसं थालीपीठ भाजायला फार वेळ लागणार नाही. बरोबर. बघा, कधी कधी काय असतं की प्रत्येक भागांमधून फक्त आपल्याला पदार्थच शिकता येतो का, तर असं नाहीये. कधी कधी काही गोष्टी सुद्धा आपल्याला इन्स्पायर करू शकतात, शिकवू शकतात. ते आपलं पोट आणि मन सुद्धा भरू शकतात. विद्याताई अशा खेडेगावातून येतात जिथे आज अजूनही काळेपेटी सुद्धा मिळत नाही. पण खवय्येगिरीवर खाण्यावरच्या प्रेमामुळे त्यांनी त्यांच्या मिस्टरांचा इलाजही केला. देशापरदेशात त्या पोहोचल्या. त्यांच्या या खवय्येगिरीमुळे देशामध्ये पण जाऊन आले. मग आणि ही ओळख तुम्हाला या मातीने दिली, या पदार्थाने दिली आहे की नाही? आणि ते कधी विसरणार नाही मी की मी एक ग्रामीण भागातली स्त्री आहे आणि तो ग्रामीण भाग माझं जीवन आहे, माझं नाही का बालपण त्या मातीत गेलंय माझं, नाही का? बरोबर बरोबर. आता हे करून घ्यायचं का थालीपीठ? हो. टाका मग. पॅन वरती आधी तेल घालायचंय का? हो तेल घाल. तुम्हाला आता मुलं बाळ वगैरे? एक मुलगा आहे मला. कितवीला आहे तो? बी मेकॅनिकल झाला, पुण्याला अमेरिकन कंपनीत जॉबला आहे. किती छान. हो. मग आता सुनबाई कधी येणार? आता येईल थोड्याच दिवसात. पाहून ठेवली का? चालू आहे बघायचं. त्यानं पाहून ठेवली असेल हो. नाही का अजून? मुलगा संस्कारिक आहे. तो म्हणतो आईने बघावं, कारण मला आईसारखीच बायको पाहिजे, की अशी हुशार. म्हणून मी काय बघत नाही, मम्मी तूच बघ माझ्यासाठी, नाही का? तुम्ही तर आता बचत गटाच्या एवढ्या महिलांमध्ये असता, कुणाची तरी एखादी मुलगी नक्कीच असेल जी तुमची सून व्हायला उत्सुक असेल. झाकण ठेवू का? हो ठेवा ठेवा. कधीच नको येऊ तू. आता आले ना. काय करावं देवा. असे प्रसंग कसे हाताळायचे हो विद्याताई? फार गोड लागवी मुलगी आहे. आम्ही खवय्ये मी कायम बघत असते आणि मला स्वरा खूप आवडते आणि तुमच्याशी अगदी तुमची मुलगी म्हणून पेक्षाही जास्त तुम्ही तिचे लाड करता. अहो भाग आहे मला. तिच्या बाबाला काय उत्तर देणार मी? हे काय प्रकार आहे? ऐक ना, थोडं शिकण्यासारखं आहे. त्या ज्या भागातून आल्यात ना त्यांनी खूप स्ट्रगल केलं, स्वतःला घडवलं, स्वतःला वाढवलं, पदार्थ केले, लोकांपर्यंत ते पोचवले. राजकारणातल्या, फिल्म इंडस्ट्रीमधल्या वेगवेगळ्या लोकांना ते खाऊ घातले आणि त्यांची आज ओळख आहे. 200 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले मला. त्याच्यामुळे कायमच खाण्याचा विचार करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी घेण्याचाही विचार करावा. हो की नाही? मागच्या भागात आपण काय घेतलं? छान हुरडा भाकर करायचा. बस, आणि ती हाणायची, दुसरं काही नाही घेऊ शकत आम्ही. खूप छान, खूप छान, अप्रतिम असं हे हुरड्याचं थालीपीठ. त्याच्यावरती तीळ लावलेले आहेत. दोन्ही बाजूने आम्ही तव्यावरती व्यवस्थित भाजून घेतो. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या साहित्य आणि कृती. आता हुरडा थालीपीठ तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये हुरड्याचं पीठ घ्यावं. त्यात बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसणाचा ठेचा, जिरं, चवीनुसार मीठ, ओवा, हळद, थोडंसं हिंग आणि धणेपूड घालावी. पाणी घालून मळून त्याचा गोळा तयार करावा. त्याचे छोटे गोळे तयार करून थापून त्याची थालीपीठं तयार करून घ्यावी. थापताना त्यावर तीळ पसरवून घ्यावे. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर तयार थालीपीठ घालावं. झाकून शिजवून घ्यावं आणि तेलावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावं. खमंग खुसखुशीत हुरडा थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. सोनम मॅडम फ्रॉम सोलापूर आणि विद्या मॅडम फ्रॉम श्रीरामपूर अशा दोन वेगवेगळ्या प्रांतातल्या दोन वेगवेगळ्या पाहुण्या इथे आल्या आणि कुकीज आणि थालीपीठ पदार्थही फार वेगवेगळे केले. कुकीज आहेत ओट्सच्या
आणि थालीपीठ आहे हुरड्याचं. म्हणजे आजचा भाग इतका सुंदर झाला ना, मला फार बरं वाटलं. तुम्हालाही छान वाटलं ना? हो, छान वाटलं. नक्की ना? नक्की. सोनम मॅडम, आता घरी जाऊन सांगा सगळ्यांना, हो नक्की. हो की नाही? आणि विद्या मॅडम, तुमच्या सगळ्या बचत गटांच्या महिलांना नमस्कार आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप शुभेच्छा. तुमचे कुकिंगचे क्लासेस जोरदार चालू द्या आणि तुमचा व्यवसाय जोरदार होऊ द्या. धन्यवाद. फक्त शुभेच्छा नाही तर झी मराठीकडून ही प्रेमाची भेटवस्तू आणि हे छानसं ॲप्रन. येस, शाबास. इथून पुढे स्वयंपाक करताना, केक करताना तुम्हाला आमची आठवण येईल. नक्की नक्की. थालीपीठ करताना वगैरे, हो की नाही? हो. वा, सावकाश सावकाश. त्यांना म्हणजे हां, खूप छान. हां, व्हेरी गुड. चला, आहेच ना छान. कुकीज आणि थालीपीठ हे दोन्ही पदार्थ आम्ही आता फस्त करतो. तुम्ही मंडळी घ्या निरोप. पण आजच्या भागातून एक गोष्ट मला परत एकदा शिकायला मिळाली की तुम्हाला जर एका गोष्टीवरती प्रेम असेल आणि ती गोष्ट जर खवईगिरी असेल तर तुम्हाला हवं तेव्हा ते शिक्षण म्हणून घेता येतं आणि देता येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते तुम्हाला केव्हाही तुमची ओळख तयार करून देऊ शकतो. बरोबर? त्यामुळे याच नोटवरती आजच्या भागात थांबूया. परत भेटूया याच ताज्या गरमागरम आणि गुबगुबीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.